नाही सारखे नाही, वेगळे वेगळे आहेत, वेगळे वेगळे आहेत. एक तर असं आहे की आपण या सगळ्या राज्याचे प्रमुख आहात आणि वकील आहात आणि आपल्याबरोबर आर्ग्युमेंट करणं आम्ही कधीच करत नाही. म्हणजे हा शॉक लागतो आणि हे खातं तुमच्याकडे असल्यामुळे शॉक लागतो. आता असं आहे की आपण महत्वाचं काय याच्यामध्ये सौर ऊर्जेला दिलेलं प्राधान्य. जगभरामध्ये सौर ऊर्जा हा एकमेव सोर्स राहणार आहे की जो कायमस्वरूपी राहणार आहे, कारण सूर्य मावळा उगवायचा थांबणार नाही आणि मावळायचा थांबणार नाही. म्हणून अख्खं जग या सौर ऊर्जेवर येतंय आणि आपल्या देशाने, पंतप्रधानाने, आपल्या राज्याने यासाठी खूप चांगली पावलं उचलली. आता होतंय कसं, आपण जे उदाहरण दिलं ह्याचं जालनाचं, ज्यांना एकाला 300 कोटीचा फायदा झाला, पण त्या एकासाठी बाकी 3,000 किंवा 30,000 लोक जे नवीन नवीन याच्यामध्ये काम करतात आहेत. मी स्वतः ह्याच्यामध्ये आपण त्यामध्ये आपल्या त्याच्यामध्ये हे राहिला, सपोर्ट राहिला, आशीर्वाद सुद्धा राहिला. आणि ते करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जी खरं या उद्योगाला ऊर्जा मिळायला पाहिजे तीच नेमकी काढली जाते टीओडीमुळे. नाही साहेब, प्रश्न विचारा ना. नाही, असं आहे की अशा विषयाला हा नुसता प्रश्नोत्तराचा नसून हा या देशाच्या भवितव्याचा, राज्याच्या भवितव्याचा आणि उद्योग म्हणून ऊर्जितावस्थेत येणाऱ्या एका महत्वाच्या उद्योगाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपले तरुण, याच्यामध्ये सुशिक्षित तरुण हे याच्यामध्ये उतरतात आहेत. विशेषतः साहेब, आपल्यालाही, आपण त्या भागात न येता आपल्या राज्यामधला हा जो दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी वरदान ठरणारा हा उद्योग आहे, ज्याच्यासाठी दुसरं काही लागणार नाही. साहेब, आपल्याला टीओडीच्या बाबतीमध्ये माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण आपल्या उत्तरामध्ये, मी आकडेवारी देणार नाही कारण ती आकडेवारी सारखीच आहे दोघांची, त्यामुळे मी त्या आकडेवारीत जाणार नाही. परंतु उद्योग म्हणून आपण ह्याला जेव्हा प्रोत्साहित करत असतो, त्यामुळे एखाद्या मोठ्या उद्योगपतीला ध्यानात ठेवून बाकीच्यांना मारू नका, ही माझी पहिली विनंती राहील. नंबर 2, टीओडीच्या मुळे झाले काय की टीओडी ज्या वेळेला आपण आता लागू केली त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाने स्टे दिलं, हे खरं आहे. आणि आता परत एकदा सुनावणी आहे, जसं बंटी पाटलांनी सांगितलं आणि आपण सुद्धा उल्लेख केलं. तर माझी मागणी तीच राहील की त्याच्यापूर्वी एक बैठक सगळ्या लोकांना, ह्या संबंधितांना जर आपण हे केलं, ॲड्रेस केलं तर ते जास्त बरं होईल. ह्या समस्या ह्या फक्त बंटी पाटलांच्या किंवा भाई जगतापाच्या वैयक्तिक नाहीत. या राज्यामधला जो दुष्काळी भाग आहे आणि आपल्या बजेटचा प्रत्येक वर्षी कुठलंही सरकार असू द्या, याच भागाला आपल्याला सपोर्ट करताना आपल्या बजेटचा जवळजवळ 50 ते 60% आपलं बजेट तिकडे जाते. म्हणून हे वरदान ते एका वर्षात होईल का नाही, 2 वर्षात होईल का नाही, याच्यासाठी कदाचित 10 वर्ष लागतील. परंतु 10 वर्ष जर आपण ह्या उद्योगाला सपोर्ट केला नाही तर हे जी नवीन मुलं जी आता ह्याच्यामध्ये उतरलेली आहेत हे सगळे साफ होऊन जातील. नंबर 1. नंबर 2, माझा आपल्याला तीही विनंती राहील, आपण बॅटरीचा उल्लेख केला, हा खरा आहे, कारण भविष्य जे आहे ते आहे. आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला अभिमानाने सांगू शकेन की आम्ही काही लोक ह्याच्यामध्ये आता बरेच सगळेच त्या बॅटरीच्या ह्याच्यामध्ये उतरतील. पण परत एकदा आपण जो प्रॉफिटचा आणि ह्याचा जो विषय सांगितला, ₹2.90 ₹1.45 जो प्रॉफिटचा आपण जे गणित सांगितलं ते बिघडणार. त्याचं कारणच असं आहे, आत्तापर्यंत साधारण 1 मेगावॅटला 3 कोटीचा खर्च येतो साधारण. आता तो खर्च या सगळ्या ह्याच्यामुळे 3.5 कोटी जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बॅटरीसाठी, फक्त बॅटरीसाठी 1 कोटी लागणार आहेत. म्हणजे आपण जे म्हणताय हे 5 वर्षांनी, 10 वर्षांनी खरं होईल. परंतु आजच्या घडीला ह्या उद्योगाला, आपल्या देशाचा हा एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, राज्याचा आहे. आणि म्हणून माझी ती परत एकदा विनंती राहील, टीओडीच्या बाबतीमध्ये पुनर्विचार व्हावा, जेणेकरून काही कालावधीपुरता करा, परंतु काही कालावधीपुरता म्हणजे 2-4 वर्षाकरता तो करावा लागेल, तरच हा जो उत्पादक आहे किंवा जो
हा नवीन हे जे आहेत उद्योगामध्ये उतरणारी मुलं आहेत, तरुण आहेत, ते ह्याच्यामध्ये पुढे येऊ शकतील. म्हणून परत एकदा माझं आपल्याला ती विनंती राहील, हे सगळे प्रश्न आपण ब्रीफिंग चांगल्या प्रकारे घेता आणि ब्रीफिंग देणाऱ्यांची हिंमत नाही होणार तुम्हाला काहीतरी खोटं खोटं सांगायचं. ते काय माणूस बघून ते करतात, चेहरे बघून करतात ते. आम्ही सुद्धा शासनात राहिलो ना इतकी वर्ष, त्यामुळे माहीत आहे. परंतु आपल्याला ब्रीफिंग देत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्रासाच्या आहेत, त्या सुद्धा ते कधी सांगण्याचा प्रयत्न करणार नाहीत, गॅरंटेड सांगतो. आणि म्हणून ह्या उद्योगाला या राज्यामध्ये जेवढा हे आहे पुढे आपल्याला जेवढी संधी आहे, कारण दुष्काळी भाग आपला फार मोठा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे पुढे वरदान ठरेल. 5-10 वर्षांनी आपल्याला ही गरज लागणार नाही आणि आपली विजेची गरज सुद्धा भागेल. 20% वीज वाढते हे खरं आहे, परंतु ते असे हात पिळून किंवा गळ्याला हात घालून असं होऊ नये, यासाठी TODचा पुनर्विचार काही कालावधी करता आपण करणार का? बैठकीचं आपण होच म्हणालेलं आहात. आणि सगळ्यांना बोलवून घ्या. नेमक्या लोकांना बोलवलं तर काय होतं, नेमके काही उद्योगपती येतात, ती त्यांची बाजू सांगतात. ती बाजू सर्वसामान्याची नाही. जो 10 मेगावॅट तयार करतोय, जो 25 मेगावॅट तयार करतोय, जो 50 मेगावॅट तयार करतोय, त्यांची व्यथा मी सांगतोय आपल्याला. आणि म्हणून आपण TODच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करणार का, हा पहिला प्रश्न. आणि त्या बैठकीला आम्हा सगळ्यांना बोलवणार. माननीय सभापती महोदय,